सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 45 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशीने तिखट जेवण खाल्लं आणि त्याला ठसका लागला. चंद्रा आता शशीच्या पाठीवर हात फिरवत होती आणि त्याला तिच्या स्पर्शानं कसं तरी होत होतं आणि तो म्हणाला, राहू दे, हात काढ, गेला माझा ठसका आणि मला भूकच नाही असं म्हणून तो उठला. आणि चंद्रा म्हणाली, अरे खा की आता, तुला घरी गेल्यावर रंगीचं दूध प्यायला आणि खायला देईन. आणि शशी म्हणाला, तुझ्या रंगीचं दूध इतकं काय अप्रूप आहे का? ते खाण्यासाठी मला काय काय करावं लागतंय, त्यापेक्षा राहू दे. मग आता सगळ्यांचं जेवण झालं, झोपायची तयारी सुरू झाली आणि तो माणूस म्हणाला, तुम्ही दोघं नवरा बायको आहेत का? नाही म्हणजे झोपायची अडचण आहे म्हणून म्हटलं. आम्ही गरीब माणसं, अंथरूण पांघरुणाची तारांबळ असते ना, तुम्हा दोघात एकच गोधडी दिली असती, त्या खोलीत तुम्ही पडा, आम्ही बाहेर पडतो. चंद्रा आता गप्प बसली आणि शशी म्हणाला, एक गोधडी चालेल आम्हामध्ये. तसं चंद्रानं त्याच्याकडे चमकून बघितलं आणि म्हणाली, बया, आता ह्यो माझ्या संगट एका गोधडीत झोपणार की काय? पण शशी लगेच म्हणाला, ती गोधडी तिला द्या, मला नसली तरी चालेल आणि आम्ही बाहेर झोपतो, तुम्ही आत झोपा. आणि तो माणूस म्हणाला, नाही नाही, गुरांना ध्यान ठेवायला लागतं, आम्ही बाहेरच असतो रोज. तुम्हीच भिजलाय, गार वारा लागला तर आणखीन पडसं यायला नको, आतच झोपा. आणि आता बाहेर पडवीमध्ये तो माणूस आणि त्याची बायको झोपले. आणि आता एका खोलीत नवीन लग्न झालेलं जोडपं आणि दुसऱ्या खोलीत चंद्रा शशी गेले. गार हवा खूप येत होती, बाहेर पाऊस पडत होता, मधून मधून विजा चमकत होत्या. आणि चंद्रा त्याला म्हणाली, आता कसं करायचं, एकच गोधडी आहे. आणि आता शशीनं सगळे झोपलेत ते बघितलं आणि सिगारेट बाहेर काढली आणि ती पेटवत म्हणाला, घाबरू नको, तुझ्या गोधडीत नाही शिरणार मी, तू झोप, मी आहे. असं म्हणून त्याच्या पैशाने भरलेल्या बॅगला टेकून बसला. आणि चंद्रा त्याच्या या बोलण्यावर थोडीशी हसली. आणि चंद्राला आता झोपच येत नव्हती. ती सतत तिथेच बसलेल्या शशीकडे बघत होती आणि नक्की त्याचं वागणं कसं आहे हे तिला कळत नव्हतं. आणि बाय 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 बाय, किती बिड्या पितोय, याला काही झालं तर, असं तिलाच वाटत होतं. तिला आता वाटत होतं की त्याच्या हातातनं ती सिगारेट घ्यावी आणि फेकूनच द्यावी. पण नको, चिडला पिडला तर, असं म्हणून ती गप्प बसली. आणि काही वेळातच गोधडीच्या उभीमुळे तिला झोप आली आणि शशीचा सुद्धा डुलका लागला. आणि काही वेळानं पलीकडच्या खोलीतून खुसर फुसर केल्याचे आणि तिच्या बांगड्यांचे आवाज यायचे आणि हळूहळू हसण्याचे पण आवाज यायचे. ते नवीन नवरा बायको एकमेकांच्या मिठीत राहून एकमेकांवर प्रेम करत होते. आणि ती लाडात म्हणत होती, जावा तिकडं, बास की आता, कोणीतरी उठत, किती त्रास देता. तो म्हणत होता, अगं नाही कोणी उठत, सगळे झोपले की, ये की अशी जवळ, असं म्हणून तिला दाबत होता. आणि ती उत्तेजित होऊन मादक आवाज काढत होती, मधूनच हसायची, आई ग असं म्हणायची, सोडा की, हळू करा की, असं म्हणत होती. आणि त्याच्या आवाजानं चंद्राची झोप तुटली. आणि हे काय चाललंय, हे आवाज कसले आणि कुठून येतात, असं तिला वाटलं. तिनं थोडा कानोसा घेतला तर भिंतीवरून पलीकडचा आवाज येत होता. आणि ती उठली आणि तिकडं काय चाललंय हे बघण्याची उत्सुकता तिच्यामध्ये निर्माण झाली. तिला आता हे असलं काही माहीत नव्हतं. आणि तिनं इकडे तिकडे पाहिलं आणि तिथेच ज्वारीचं पोतं होतं, त्या पोत्यावर चढली आणि भिंतीवरून पलीकडे काय चाललंय ते बघत होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता
आणि आतमध्ये या नव्या जोडप्यानं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली होती. तो तिच्यावर येऊन खालीवर असा त्याचा भाता चालवत होता आणि ती गोधडी दोन्ही हातांनी घट्ट पकडून डोळे झाकून घेऊन तृप्त होत चालली होती. त्याच्या प्रणयाच्या वर्षावानं ती घायाळ होऊन मादक आवाज काढत होती आणि चंद्रा आता वर चढली आणि तिच्या डोळ्यासमोरच भिंतीवरचं कापडाचं बोचकं बाजूला सरकवून पलीकडे बघणार इतक्यात तिला कोणीतरी जोरात खाली ओढली आणि आता ती खाली आपटणार इतक्यात विजेच्या चपळाईनं तिला पकडून भिंतीला टेकवली आणि तिच्या तोंडावर ती ओरडू नये म्हणून हात ठेवला. तशी चंद्रा खूप घाबरली आणि भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघत होती. आणि आता तो शशी होता आणि आता तो काय करणार असं वाटून ती भेदरलेल्या अवस्थेत उभी राहिली आणि त्याच्याकडे बघत होती. त्याचा कोपर पूर्ण तिच्या छातीवर आला होता आणि त्यामुळं सुद्धा ती बेचैन झाली होती. मग तो दबक्या आवाजात म्हणाला, मूर्ख कुठली, तुला काही अक्कल आहे की नाही? असं कोणाच्याही पर्सनल गोष्टी बघायच्या असतात का? आणि त्यानं तोंड दाबल्यामुळे चंद्रा गप्प होती आणि नुसती ऊ ऊ ऊ म्हणाली. तसा शशीनं तिच्या तोंडावरचा हात काढला आणि तिच्या तोंडावर बोट ठेवून तिला म्हणाला, श. आणि चंद्रा म्हणाली, अरे पण हे कसले आवाज आहेत? चोरबीर नसेल ना? शशी म्हणाला, तू डोक्यावर पडलीस का गं? का देव अक्कल वाटताना भजिकात फिरत होती? चंद्रा म्हणाली, का काय झालं? बघायला नको का काय चाललंय? आणि तो म्हणाला, अगं तुझं पण लग्न झालं आहे ना, मग तुला माहीत नाही का नवीन लग्न झाल्यावर नवरा बायको काय करतात? आणि चंद्रा म्हणाली, काय करतात? आणि मला काय बी माहीत नाही. आता नवराच हैवान निघाला आणि त्यानंच फसवलं तर पुढचं सगळं कशाला काय सांगायचं? नवरा खोटा होता तर पुढचं काही बोलायलाच नको. आणि शशी म्हणाला, अगं आता तुला कसं सांगू? प्रत्येक नवरा बायको लग्न झाल्यावर जवळ येतात, तसं त्यांचंही चाललं आहे आणि ते असं बघायचं नसतं दुसऱ्यांनी. चल झोप असं म्हणून तोही झोपला आणि तीही झोपली. पण अजूनही तसेच आवाज येत होते आणि ती शशीला म्हणाली, यार बघ की अजून पण आवाज येतात, बघू का काय काय चाललंय? आणि शशी वैतागून म्हणाला, आता झोपतेस की नाही? तू जर सापडली ना असं काही करताना तर पावसात हाकलतील आपल्याला. आता झोप, डोक्याला ताप आहे नुसता, असं शशी म्हणाला आणि चंद्रा गप्प झोपली. आणि आता ते सगळे आवाज पलीकडून शशीच्याही कानावर येत होते. पण शशी मात्र गालात हसत होता. आणि चंद्रा उगीचच या कुशीवरून त्या कुशीवर करत होती. मग ती झोपली. मग शशीला सकाळी थेट जाग आली, ती कोंबड्याच्या आरवण्यानं. चंद्रा मात्र अजूनही गाढ झोपलेली होती आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ए उठ. पण चंद्रा बोलली नाही आणि हल्लीसुद्धा नाही. मग पुन्हा शशी म्हणाला, ए उठ, अगं उठ. तरीही चंद्रा गप्पच होती. असा बाहेर पाऊस पडत असताना अंगावर पांघरून घेऊन झोपायला तिला फार आवडायचं. आणि आता तिचं नाव घ्यायची वेळ आली आणि असं तिचं नाव घ्यायला तो थोडा संकोचतच होता. आणि तो तिला म्हणाला, अगं ए ए च च च असं तो चाचरत होता. काही वेळ गप्प बसला आणि पुन्हा थोडा गालात हसून स्वतःशीच म्हणाला, इतका डॅशिंग आहे मी आणि आज एका मुलीचं नाव घेताना इतका मला संकोच का वाटतोय? मग थोडा थांबून तो म्हणाला, ए चंद्रा उठ बरं. असं म्हणून त्यानं तिच्या अंगावरची गोधडी काढली. आणि आता चंद्राला वाटत होतं की ती तिच्या घरी आहे आणि हे सगळं तिच्या आईसोबत बोलत आहेत. आणि चंद्रा लाडात येऊन म्हणाली, आई झोपू दे ना गं, तुला कुठे जायचं आहे सांग बरं. आणि आता म्हणू नकोस की सूर्य डोक्यावर आला, कारण सूर्य आलेला तर दिसतच नाही. आधी दाखवायचं आणि मग उठवायचं.
आणि तुला कुठं 1 डझन मुली आहेत ग? एकच तर आहे ना मी. आणि माझी झोप झाल्याशिवाय मी उठणार नाही. आणि आता हे ऐकलं आणि शशी गालात हसायला लागला. आणि बहुतेक खूप कंटाळली आहे ती, तर तिला झोपू द्यावं असं म्हणून त्यानं तिच्या अंगावर पुन्हा गोधडी टाकली आणि पुन्हा त्याच्या जागी जाऊन त्या बॅगला टेकून तो झोपला. आणि सिगारेट पेटवून सिगारेटचा धूर सोडत बसला. आणि आता इकडे चंदनपूरमध्ये पाऊस उघडलाच होता आणि चंद्राचा बाप चंद्राच्या घरासमोर येऊन मालनला शिव्या घालत होता आणि म्हणत होता, बोल माझी पोरगी कुठे आहे? किती रुपयात तू तिचा सौदा केला? कुणाला विकलीस? आणि मालन त्याच्या हातापाया पडून म्हणत होती, अव नीट बोला, मी आपली पोरगी विकली नाही. तिचं लग्न लावून दिलं. ती मुंबईमध्ये आहे. तिचं चांगलं झालं. आणि आता छगनने मालनचे केस पकडले आणि तिला म्हणाला, रांड, माझ्या पोरीचं लग्न केलं आणि मला माहीत नाही? तिचा बाप मेला होता का, जे तू एकटीनं कन्यादान केलं? बोल बोल, कुठे आहे माझी मुलगी? आणि आता छगनचा आणि मालनचा हा तमाशा सगळेजण बघत होते. दौलतसुद्धा तिथं आला होता आणि तो आगीमध्ये तेल ओतत म्हणाला, माले, नक्की खरं खरं सांग, तू किती रुपयाला पोरगी विकली ग? अगं, मला पैसे मागितलं असतं तर मी दिलं असतं की, पण तू तर खूपच पुढची निघालीस की. मालन आता त्या सगळ्यांना जास्त काही सांगू शकत नव्हती आणि त्याच वेळी तिची सवतसुद्धा तिथं आली आणि म्हणाली, काय ग टवळी, आता तुझ्या लेकीला कुणाचा संसार मोडायला पाठवलीस? तू आली होतीस माझा संसार मोडायला. तू आणि तुझी लेक सारख्याच आहात. कुठं पाठ लावायला गेली कुणास ठाऊक, का कुणाचा हात धरून पळवून लावलीस तू? मालनला आता तिच्या सवतीचा राग आला आणि ती म्हणाली, खबरदार अक्का, खबरदार जर माझ्या पोरीला काही म्हणालीस तर. इतक्या वर्षात मी तुला कधीच काही म्हणाली नाही. तुझं सगळं निमूटपणे ऐकून घेतलं. पण आता माझ्या लेकीला बोललेलं मी खपवून घेणार नाही. मी तुझ्या पोराला माझं पोरगं मानते. मग माझ्या पोरीला तू तुझी पोरगी का म्हणत नाही? आणि तिची सवत म्हणाली, मला काही बी गरज नाही कोणाशी नातं जोडायची. माझा एक पोरगा आहे वारसदार, तेवढा बास आहे. आणि आता सगळ्यांना कळलं की चंद्रा गावात नाही आणि मालन सांगते म्हणजे नक्कीच तिचं लग्न करून दिलं. आणि सगळेजण आपल्या आपल्या घरी गेले आणि मालन घरात येऊन बसली. आणि त्याच वेळी दारावरून एक फकीर बाबा निघाले होते. अल्लाह के नाम पे दे दे असं ते ओरडत होते आणि त्यांचा आवाज ऐकून मालनने त्यांना ओळखलं आणि पळत ती बाहेर गेली आणि त्यांच्या पायात पडली आणि म्हणाली, फकीर बाबा, तुम्ही मला ओळखलत का? फकीर बाबांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिला उठवून म्हणाले, मालन बेटा, तू कैसी हो? मालन म्हणाली, बाबा, चांगली आहे, पण खूप वर्षांनी दिसताय तुम्ही आणि तुम्ही मला ओळखलं, मला खूप आनंद झाला. आणि फकीर बाबा म्हणाले, कसं ओळखणार नाही? काही लोक विसरतो म्हटलं तरी विसरता येत नाही बेटा. तुझ्यासारखी दानशूर मायाळू व्यक्ती आम्ही नाही विसरू शकत. इनामदार वाड्याची रोवणूक होतीस तू. पण असं म्हणून ते शांत झाले आणि आता विषय निघालाच होता आणि मालनच्या सुद्धा मनात खूप होतं की आपल्या माहेरी काय चाललं आहे हे विचारावं. आणि ती म्हणालीच, फकीर बाबा, माझे आई वडील दादा कसे आहेत? सगळे चांगले आहेत ना? आणि फकीर बाबांना आता दुःख झालं. आणि ते म्हणाले, क्या बताओ बेटा, और किस मुँह से बताओ? आणि मालन म्हणाली, काय झालं बाबा, सगळे ठीक आहेत ना? इतकी वर्ष मी त्यांची चौकशीसुद्धा केली नाही, कारण त्यांनीच मला अट घातली होती. पण आता का कुणास ठाऊक, पण सारखं त्यांची आठवण येते आणि विचारल्याशिवाय राहत नाही. सांगा ना बाबा, कसे आहेत सगळे?
आणि फकीर बाबा म्हणाले, सगळा सत्यानाश झाला बेटा. तुझे आईवडील वारले. दोन्ही भाऊ चंद्रकांत, सूर्यकांत आणि त्यांच्या बायका सगळेजण देवाघरी गेले. तुझी भाची शशिकलासुद्धा देवाघरी गेली आणि तुझा लाडका भाचा शशी. असं म्हणून फकीर बाबा थांबले आणि आता हे सगळं ऐकून मालनच्या काळजावर जणू वज्राघात झाला आणि ती धाडकन खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली.